जय शिवराय मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, अखेर राज्यातील सर्वच्या सर्व अर्थात 34 जिल्ह्यामधील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। मित्रांनो, नुकसान भरपाईचं वाटप करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवातीला 2 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच आधारावरती पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जे काही विभागीय आयुक्त असतील यांच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते। मित्रांनो, अशाच प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईसाठी जे काही प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते याच्यामध्ये आता 1 हेक्टर मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देणं देखील आवश्यक होतं। राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वी 7,300 कोटीच्या आसपासची नुकसान भरपाई वितरण करायला मंजुरी देण्यात आलेली होती आणि आज 20 ऑक्टोबर 2025 रोजी ज्या जिल्ह्यांचे पूर्वी पंचनामे झाले होते अशा विदर्भ, अमरावती विभाग, याचप्रमाणे मराठवाडा आणि नाशिक विभागातील जिल्ह्यांना वाढीव हेक्टरची मदत देण्याकरता मंजुरी दिलेली आहे आणि याच्यासाठी 648 कोटी रुपयाचा निधी देखील वितरण करायला मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8,000 कोटी रुपयाचं वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR आज 20 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला करण्यात आलेले पंचनामे आणि त्याच्यामध्ये वाढीव करण्यात आलेली 1 हेक्टरची मदत याच्यामुळे करण्यात आलेले बदल हे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, राज्य शासनाच्या माध्यमातून 2 हेक्टर ते 3 हेक्टर वाढीव मर्यादेमधील वाढीव 1 हेक्टरची मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 10 ऑक्टोबर 2025 रोजी निकषाबाहेरील मदतीच्या अनुषंगानं ही वाढीव मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 346 कोटी 31 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याचा फायदा 3,58,612 शेतकऱ्यांना होणार आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 67 कोटी, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 35 कोटी, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याला 49 कोटी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 81 कोटी, जालन्यासाठी 64 कोटी, हिंगोलीसाठी 11 कोटी तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 36 कोटी अशा प्रकारमध्ये ही रक्कम दिली जाणार आहे। नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील 3,931 शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 51 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे, ज्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 27 लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 2 लाख, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ 20 लाख रुपये तर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 71,000 रुपयाची नुकसान भरपाई या वाढीव GRच्या माध्यमातून दिली जाणार आहे। नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 59 कोटी 36 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधील 11 कोटी 51 लाख, जळगाव जिल्ह्यासाठी 14 कोटी 65 लाख, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 33 कोटी 19 लाख रुपये असे एकूण नाशिक विभागातील 53,865 शेतकऱ्यांना 59 कोटी 36 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। अमरावतीमध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी मिळून 131 कोटी 56 लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 21 कोटी 29 लाख, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 56 कोटी 11 लाख तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 कोटी 66 लाख, याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ 6 कोटी रुपयाची नुकसान भरपाई या GRच्या माध्यमातून दिली जाणार आहे। पुणे विभागातील सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यासाठी 103 कोटी 37 लाख रुपयाची वाढीव नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 95 कोटी तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 36 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। कोकण विभागातील ठाणे, पालघर या जिल्ह्यासाठी मिळून 2,16,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि अशी एकंदरीत राज्यातील 6,12,177 शेतकऱ्यांना ही वाढीव 1 हेक्टरच्या मर्यादेमधील नुकसान भरपाई 648 कोटी 15 लाख रुपये एवढी वितरित करण्यासाठी आज 20 ऑक्टोबर 2025 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या नुकसान भरपाईसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वितरण करण्याकरता 8,000 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगानं आज बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये मदतीचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। उद्यापासून बहुतांश जिल्ह्यामध्ये अर्थात सर्व जिल्ह्यामध्ये या नुकसान भरपाईच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरू होतील आणि दिवाळी पूर्ण होईपर्यंतच या सर्व मदतीचं वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या नुकसान भरपाईच्या वितरणाच्या आणि नवीन मंजुरीच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।